प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार म्हणजे वीज वितरण कंपनीची खाजगीकरण करण्याकडे वाटचाल सुरू आहे, असे मत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले आहे। 1 एप्रिल 2025 पासून प्रत्येक वीज ग्राहकाच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येणार आहे। या निर्णयाने वीज गळती कमी होणार नाही, केवळ अदानीसह इतर भांडवलदारांकडेच 10 वर्षांसाठी मालकी राहणार आहे। 1200 रुपयांचा स्मार्ट मीटर 16,000 रुपयात खरेदी केला जाणार आहे। प्रति युनिट 30 पैसे वाढ होणार आहे। वीज ही सेवा राहिलेली नाही, तर ती वस्तू झाली आहे। ग्राहक हा खरेदीदार झाला आहे। या निर्णयाचा फटका छोट्या लघुउद्योजकांना बसणार असून इतर राज्यात असंतोष निर्माण झाला आहे। महाराष्ट्रात निवडणुका असल्याने निर्णय पुढे घेतला जाणार आहे, असेही ते म्हणाले। सोशल मीडियावरून बोलताना होगाडे यांनी सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे। महावितरण कंपनीनं राज्यामध्ये सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि तपासणी केली तर हे दिसून येतं की या स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा सर्वसामान्य छोटे घरगुती ग्राहक 300 युनिटच्या आत वीज वापरणारे, सर्वसामान्य छोटे व्यावसायिक अशा जवळजवळ 2 कोटीहून अधिक ग्राहकांना याचा काहीही उपयोग आणि फायदा होणार नाही आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट आहे या मीटर्सची किंमत। ह्या मीटर्सची किंमत सध्या जे आपल्याकडे मीटर्स बसवले आहेत त्याची किंमत ही 1600 रुपयापासून 4000 रुपयापर्यंत आहे, पण हा मीटर 12,000 रुपयाला खरेदी केलेला जाणार आहे। इतकी प्रचंड रक्कम कशासाठी, हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्या पाठीमागचं अर्थकारण काय आहे हे कुणीही स्पष्ट केलेले नाही। 2.25 कोटी मीटर्ससाठी 27,000 कोटी रुपये लागणार। त्यामध्ये केंद्र सरकारची सबसिडी फक्त एका मीटरला 900 रुपये, म्हणजे एकूण 2,000 कोटी मिळणार आणि 25,000 कोटी रुपयाचा खर्च, त्याचं भांडवली खर्च धरला तरी त्याचा घसारा, व्याज आणि संबंधित खर्च हा बोजा ग्राहकांच्यावर पडणार आणि त्यामधून 1 एप्रिल 2025 पासून राज्यातल्या या सगळ्या छोट्या सर्वसामान्य ग्राहकांचे वीज दर 30 पैसे प्रति युनिट वाढणार आहेत। याशिवाय मालकी अदानीकडं, मॉन्टे कार्लोकडं, NCC नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीकडं, जीनसकडं 10 वर्षाची मालकी, म्हणजे आजची महावितरण कंपनी आणि उद्या येणारे खाजगी वितरण परवानाधारक यांच्या सोयीसाठीच ही योजना आहे, ग्राहकांच्या सोयीसाठी नाही, हे स्पष्ट आहे। आज UPमध्ये, बिहारमध्ये, हरियाणामध्ये, राजस्थानमध्ये या राज्यामध्ये जिथं मीटर बसवलेले तिथे ग्राहकांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे। UPत संगणक प्रणाली फेल झाली, 1,20,000 ग्राहकांची वीज एकाच वेळी गेली। महाराष्ट्रात सगळ्याच ग्राहकांची सुद्धा जाऊ शकते। ऑपरेटिंग सिस्टम कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे। UP, बिहार, हरियाणा तिन्ही राज्यामध्ये बिलं आर्बिट्ररी येतात, दुप्पट तिप्पट येतात, ह्या तक्रारी आहेत। राजस्थानच्या लोकांनी तर हे मीटर स्वीकारलेत असले तरीसुद्धा पोस्टपेड प्रणालीच चालू ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हे सरकार म्हणते की पोस्टपेड चालू ठेव, पण हा डाव आहे फसवणुकीचा। हा पैसा ग्राहकांच्या हितासाठी नाही तर या कंपन्यांच्या हितासाठी आहे। ही खाजगीकरणाची वाटचाल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याचा हा एक टप्पा आहे। महावितरणमधले कमीत कमी 20,000 अकाउंट आणि बिलिंगमधले कमी होणार आहेत रोजगार। ही सगळी वाटचाल केंद्र सरकारचं जे मुळातलं धोरण आहे या वीज कायद्याच्या अनुषंगानं ग्राहकांना आता सेवा म्हणून वीज द्यायची नाही, तर वीज ही एक विक्रीची वस्तू राहील आणि ग्राहक खरेदीदार राहील आणि उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या सेवेची संपूर्ण जबाबदारी झटकून देऊन ती बाजार केंद्रित करायची या दिशेने वाटचाल चालू आहे। याला आमचा ठाम आणि स्पष्ट विरोध आहे। महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं आम्ही राज्यामधले सर्व राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, सर्व वीज ग्राहक संघटना, सर्व वीज ग्राहक क्षेत्रातील जाणकार
समाजसेवी संघटना, औद्योगिक संघटना आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करतो आहोत की सर्वसामान्य ग्राहकांचे तक्रार आणि हरकती नोंदवाव्यात. कारण ग्राहकानं कोणता मीटर वापरावा याचे संपूर्ण अधिकार त्या ग्राहकाला आहेत. वीज कायद्यातल्या कलम 47 प्रमाणे मीटर निवडण्याचं स्वातंत्र्य ग्राहकाचं आहे. त्यामुळं मला हा मीटर नको आहे, मी हा मीटर घेणार नाही, ही पहिली मागणी. आणि दुसरी मागणी, या मीटरमुळं जो 30 पैसे प्रति युनिट उद्याच्या काळात 1 एप्रिल 25पासून बोजा पडणार आहे, मी हा मीटरच घेणार नसल्यामुळं याचा 1 पैसाही माझ्यावर लागता कामा नये, ही दुसरी मागणी. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, हे मीटर मोफत बसवणार म्हणतात, ही बकवास आहे. या मीटरमध्ये चोरी गळती कमी होईल म्हणतात, ही बकवास आहे. मुळात या लोकांना गळती कमी करण्याची इच्छाच नाही आहे. हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ही गळती कमी करायची असती तर गेली 12 वर्ष या मुद्द्यावर आम्ही भांडतो आहोत. आज 15%चीच अतिरिक्त गळती आहे, ती चोरी आणि भ्रष्टाचार आहे. 15% म्हणजे 15,000 कोटी रुपये दर वर्षाला चोरी आणि भ्रष्टाचार आहे. तो थेट जागेवर गेल्याशिवाय थांबवता येणार नाही. या मीटरलाही छेडछाड करता येते. हे मीटर लावले तरी चोरी चालू राहणार आणि चोऱ्या जागेवर जाऊन पकडल्याशिवाय थांबवता येतं. हे सर्व लक्षात ठेवून ग्राहकांनी या मीटर्सला विरोध करावा आणि प्रसंगी लाखोंच्या संख्येनं अर्ज दाखल करावेत आणि रस्त्यावरचं आंदोलन करायची तयारी ठेवावी, असं विनम्र आवाहन आम्ही या सर्व ग्राहकांना करतो आहोत. धन्यवाद.